जगाने जर हल्ला चढवला तर दहशतवाद्यांच्या देशात घुसून जशास तसे उत्तर दिले जाईल। हे सिंदूर ऑपरेशनमुळे जगाला सामर्थ्य आपलं मोदी साहेबांनी दाखवून दिलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतात बनवलेल्या शस्त्रास्त्रांनी क्षेपणास्त्रांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे। भारतात तयार केलेल्या शस्त्रास्त्रांची पाकिस्तानात यशस्वी चाचणी झाल्यामुळे भारतात बनवलेल्या संरक्षण उत्पादनांची विश्वासार्हता जगामध्ये तयार झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गरिबीचे पूर्ण उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा केली। त्यानुसार अनेक योजना आणल्या, ज्यामध्ये गरीब कल्याण योजना, उज्ज्वला योजना, आवास योजना, जल जीवन मिशन, जनधन योजना, आयुष्यमान भारत, किसान सन्मान निधी अशा अनेक योजना गरिबांच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष राबवल्या जात आहेत। 140 कोटी भारतीय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला प्रगती पथावर नेण्याची सामुदायिक प्रयत्न करत आहेत। मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या काळात एकही डाग आमच्या कुठल्या मंत्र्यांवर, सरकारवर, आमच्या नेतृत्वावर लागला नाही आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा अनुभव देश या ठिकाणी घेऊ लागलाय। राम मंदिर निर्मिती असेल, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, यामुळे मोदी सरकार विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपायला प्राधान्य देत आहे, हेही आपल्याला दिसून आलेलं आहे। GST सारख्या करामुळे व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपलेला आहे। 370वे कलम रद्द झाल्यामुळे अखंडता जी देशाची आहे ती बळकट या ठिकाणी झालेली आहे आणि सेवा, सुशासन आणि या संकल्पना केवळ बोलून नाही तर कृतीत आणून मोदी सरकारने राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारची 11 वर्षाची त्यांची कारकीर्द आहे। काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर प्रत्यक्षदर्शी काय झालं हे मांडण्याचा या ठिकाणी मी काही मुद्द्यांचा प्रयत्न करणार आहे। ऑपरेशन सिंदूरचा मी उल्लेख केला। काय संदेश जगाला द्यायचा? भारतामध्ये आपल्याकडे 100 क्षेपणास्त्र S-400 प्रणाली, तसेच ब्रह्मोस्त्र, आकाश क्षेपणास्त्र, INS विक्रांत, तेजस आणि प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर भारतात बनवलेल्या उत्पादनांनी भारतात संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर झाल्याचं जगाला आपण या ठिकाणी दाखवून दिलंय आणि आता भारत शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्याती करत आहे। भारताची शस्त्रास्त्र निर्यात 34 पटीनं वाढून 23,622 कोटीवर पोहोचली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचंच हे फळ आहे। युद्धात आपली कामगिरी सांगितली। नक्षलग्रस्त आपल्या देशामध्ये 96 जिल्हे होते नक्षलवादीग्रस्त, मात्र मोदी सरकारने सुरक्षा दलांना मोठ्या प्रमाणात बळ देत नक्षलग्रस्त भागाचा विकास करत या भागातील नक्षलवाद संपवण्याच्या दिशेनं निर्णायक अशा प्रकारचं पाऊल टाकलं आहे आणि मोदी सरकारच्या धोरणामुळे देशाच्या नक्षलवादी कारवायांमध्ये 70% या ठिकाणी घट झाल्याचं आपण पाहू शकतो। क्रमांकाकडे जातोय। GM पोर्टलद्वारे खरेदी या ठिकाणी जेम पोर्टलद्वारे खरेदी होत असल्यामुळे खरेदीचा भ्रष्टाचार पूर्णपणे संपलेला आहे आणि जेम पोर्टल या सरकारी प्रणालीद्वारे 2025 पर्यंत 13.41 लाख कोटी रकमेच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत। मोदी सरकारने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सरकारी कामकाजात पारदर्शकता आणली आहे। कोविन, UPI, आभा, डिजिलॉकर यासारखे डिजिटल प्लॅटफॉर्म हे आपल्या कार्यक्षमतेचे प्रतीक ठरलेले आहेत। मोदी सरकारने DBT योजनेचं मी सांगितलं। मोदी सरकारने ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभता हे तत्व प्रत्यक्षात अंमलात आणलंय। त्यामुळं या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत पहिले आपण 142 क्रमांकाचा देश होतो, त्यावरून आपण
63 क्रमांकावर या ठिकाणी पोचलोय। व्यवसाय उद्योग सुलभतेमुळे भारतात 2023 रोजी 23-24ला 1,80,00,000 अधिक नव्या कंपन्या नोंदल्या गेल्या। इमर्जन्सी क्रेडिट लाईट गॅरंटी योजनेद्वारे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्रमांकाकडे जातोय। जीएम पोर्टलद्वारे खरेदी या ठिकाणी जेम पोर्टलद्वारे खरेदी होत असल्यामुळे खरेदीचा भ्रष्टाचार पूर्णपणे संपलेला आहे आणि जेम पोर्टल या सरकारी प्रणालीद्वारे 2025 पर्यंत 13.41 लाख कोटी रकमेच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत। मोदी सरकारने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सरकारी कामकाजात पारदर्शकता आणली आहे। कोविन, UPI, आभा, डिजी लॉकर यासारखे डिजिटल प्लॅटफॉर्म हे आपल्या कार्यक्षमतेचे प्रतीक ठरलेले आहेत। मोदी सरकारने DBT योजनेचं मी सांगितलं। मोदी सरकारने ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभता हे तत्व प्रत्यक्षात अंमलात आणलंय। त्यामुळे या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत पहिले आपण 142 क्रमांकाचा देश होतो, त्यावरून आपण 63 क्रमांकावर या ठिकाणी पोचलोय। व्यवसाय उद्योग सुलभतेमुळे भारतात 2023 रोजी 23-24ला 1,80,00,000 अधिक नव्या कंपन्या नोंदल्या गेल्या। इमर्जन्सी क्रेडिट लाईट गॅरंटी योजनेद्वारे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग 40 लाख कोटी एवढी रक्कम NPA होण्यापासून वाचवली आणि 2024-25 मध्ये $825 अब्ज एवढी निर्यात करून जागतिक पातळीवर आपल्या देशानं नवा विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित केला आहे। मध्यमवर्गीयांचं जीवन सुकर बनवण्यासाठी मोदी सरकारनं सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले आहेत। त्यामुळे 12.75 लाखाचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय सुद्धा याच मोदी सरकारने या ठिकाणी घेतला आहे। 2024 मध्ये चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली। आता भारत गगनयान मोहिमेच्या तयारीला लागला आहे। अंतरिक्षातील भारत नवनव्या मोहीम त्या ठिकाणी यशस्वी करतंय। संशोधन वैज्ञानिकांना मोकळी देऊन सरकारकडून सर्व प्रकारचं सहाय्य केले जात असल्यामुळे आपल्या अंतराळातील मोहिमा सुद्धा यशस्वी होत आहेत। रस्ते, पूल, बोगदे, विमानतळ, हवाई मार्ग, रेल्वे, बंदरे यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी केलेली आहे। जगातील सर्वात मोठ्या उंचीच्या चिनाब नदीवरील पुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते नुकतंच झालं। तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्र पूल तयार करण्यात आलेला आहे आणि 111 जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात आलंय। गेल्या 5 वर्षात साधारणतः 3700 किलोमीटर एवढ्या लांबीचे हायस्पीड कॉरिडॉर तयार करण्यात आलेले आहेत। मोदी सरकारने 99% खेड्यांना रस्त्याद्वारे जोडण्याचं काम केलंय। देशात दररोज 34 किलोमीटर लांबीचे हायवे बांधले जात आहेत। रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतूद 9 पटीने वाढवण्यात आले। देशात 136 वंदे भारत सुरू झाले आहेत। 103 रेल्वे स्थानकांचं पुनर्निर्माण केलं जात आहे। उडान योजनेअंतर्गत देशातील विमानतळांची संख्या दुपटीनं वाढून ती 160 वर पोचले। त्यामुळे सामान्य माणसांना सुद्धा विमानाचा प्रवास हा शक्य झाला आहे। 1925-26च्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्राची तरतूद 5 पटीनं वाढवण्यात आली। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 3.7 लाख कोटी रुपये देण्यात आले। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.75 लाख कोटीहून अधिक रकमेची विमा भरपाई शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरपाई म्हणून देण्यात आले। गरीब कल्याण अन्न योजनेत 81 कोटी लोकांना दरमहा 5 किलो अन्नधान्य मोफत दिलं जात आहे। आवास योजनेअंतर्गत 4 कोटीहून अधिक घरं बांधली गेली आहेत। 15 कोटीहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी दिलं जात आहे। 12 कोटीहून अधिक शौचालय या ठिकाणी बांधली गेलेत। पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे
93,000 कोटी रुपये खर्च करून 112 सिंचन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. ही नाम योजनेद्वारे 1,473 कृषी बाजार समित्या जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळणं सोपं झालं आहे. शेतकऱ्यांना 25 कोटींहून अधिक मृदा कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे. पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यातही भारताने गेल्या 11 वर्षात लक्षणीय कामगिरी केली. एक पेड माँ के नाम अभियानात संपूर्ण देशात 142 कोटींहून अधिक वृक्षारोपण झालंय. देशातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसतंय. 2022 मध्ये देशातील वाघांची संख्या 3,782 पर्यंत पोहोचले. विकास भी विरासत भी या सूत्रानुसार मोदी सरकारने काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल परियोजना, राम मंदिर निर्मिती केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित 5 ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास केला आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार करून देशासाठी हुतात्मा झालेल्यांना सुद्धा अभिवादन करण्याचं काम आपल्या सरकारनं केलं आहे, मोदी सरकारनं केलं आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमाद्वारे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण देण्यात आलं आहे. तिहेरी तलाकची अमानुष प्रथा संपुष्टात आणून मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिला आहे. बाळंतपणाची रजा 26 आठवडे करण्यात आले. 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या देशातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी या देशाची सूत्र हाती दिली आणि या 11 वर्षाचा कालावधी सर्वसामान्यांची सेवा, चांगल्या पद्धतीचं सुशासन आणि गरिबाच्या कल्याणाचा ध्यास घेऊन काम करणारी 11 वर्ष म्हणून इतिहासात त्या ठिकाणी नोंदवली गेली. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प से सिद्धीचा हा मंत्र, या मंत्रानं हा कालखंड पूर्ण ओळखला जातोय आणि 11 वर्षाचा हा प्रवास मोदी साहेबांनी 140 कोटी जनतेला सोबत घेऊन त्या ठिकाणी केला आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी या निमित्ताने त्यांनी केली. 11 वर्षाच्या कामगिरीची माहिती एका भाषणात किंवा या पत्रकार परिषदेत पूर्णता देणं शक्य होणार नाही, परंतु काही ठळक मुद्दे या निमित्तानं आपल्यासमोर मांडणार आहे आणि तपशीलवार नोटही आपल्याकडे दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाच्या ज्या गोष्टी साध्य झाल्या त्यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यानं विकासाला गती मिळते हे त्याने टेक्नॉलॉजीने दाखवून दिलं. भाजपा सरकार जिथे जिथे आहे तिथे गरिबांचा विकास झाल्याचं चित्र आपण देशभरात पाहाल. सरकार म्हणजे सेवाभावी भावनेनं काम करावं लागतं, हा सेवेचा मंत्र मोदी साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये दिला आणि सुशासन ही देशाची संस्कृती जणू काय बनले हे मोदी साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि 11 वर्षात भारतानं अमृत काळामध्ये विकसित राष्ट्राच्या दिशेनं वाटचाल सुरू केल्या असल्याचं देशवासी आपण पाहतोय. 2014 पूर्वी सामान्य माणूस, अधिकारी हे कसं शक्य आहे, हे होऊ शकत नाही अशा प्रकारचे बोलायचे, परंतु मोदी साहेबांच्या कारकिर्दीत होय हे शक्य आहे, हे झालेच पाहिजे, सरकार हे नक्कीच करेल असा सामान्य माणूस मोठ्या आत्मविश्वासानं त्या ठिकाणी बोलायला लागला आहे. मोदी सरकारनं भारतीय राजकारणामध्ये इफिशियंट पॉलिटिक्स, कार्यक्षमतेचं राजकारण हा नवा शब्दप्रयोग आणलेला आहे आणि आपण जनतेला जबाबदार आहोत हे लक्षात ठेवून मोदी सरकारने कारभार केलेला आहे आणि कारभारामध्ये पारदर्शकता आणून वेगवेगळ्या सुधारणा करून मोदी सरकारने आपल्या
नव्या संस्कृतीचा परिचय देशवासियांना करून दिला आहे. 2014 पूर्वी आपला देश भ्रष्टाचारानं पोखरला होता. देशात अनेक घोटाळे घडत होते. देशात लांबूल चालनाचं राज्य सुरू होतं आणि मोदी सरकारनं मात्र देशामध्ये विकासाचं युग त्या ठिकाणी सुरू केलं. 2014 पूर्वी योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचत नसत. लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी जनतेला मध्यस्थांमार्फत जावं लागायचं. मोदी सरकारने DBT प्रणालीचा वापर करत सर्वसामान्य माणसाला, ज्याचा उल्लेख योगेशभाईने केला, थेट बँक खात्यात लाभ पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. 2014 पूर्वी सामान्य माणसाला वैद्यकीय उपचारावर केल्या जाणाऱ्या खर्चाची भीती वाटत असायची, परंतु मोदी साहेबांनी 5 लाखापर्यंत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आणून मोफत उपलब्ध केले आहेत. पूर्वी आपल्याला अनेक वस्तूंची आयात करावी लागत असे. आता मात्र मेक इन इंडियामुळे अनेक वस्तू आणि सेवांची निर्यात आपला देश करतोय. 2014 पूर्वी आपली अर्थव्यवस्था दुर्बल म्हणून ओळखली जात होती. आता आपण जगात 5व्या अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि 4थ्या अर्थव्यवस्थेकडे आपण लवकरच पोचणार आहोत. सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार राज्य कारभार होत असल्यामुळे प्रत्येक नागरिक याचा अनुभव घेतोय. भारताच्या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच स्वतःकडे घेतलं नाही. ते कधी बोलत असताना 140 कोटी जनतेचे सर्व आहे हा उल्लेख देशवासियांप्रती असणारी त्यांची सद्भावना दिसून येते. ऑपरेशन सिंदूरमुळे सुरक्षित भारत समृद्ध भारत या मंत्राचा जगाला परिचय झाली. या संदर्भात ही यशोगाथा जनतेसमोर सांगण्याकरता होत असलेल्या या जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेस उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे माजी मंत्री सन्माननीय आमदार योगेशभाई सागर, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय बाळा तावडे, माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय भाई गिरकर साहेब, माजी अध्यक्ष सन्माननीय गणेशजी खडकर, सन्माननीय विनोदजी शेलार, सन्माननीय लीलाबेन, सर्व सन्माननीय महामंत्री बाबा सिंग, सर्व पदाधिकारी साटम, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, महिलांना 14.72 लाख कोटी एवढं कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात आलंय. पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेअंतर्गत 3.98 कोटी गर्भवती महिलांना 18,593 कोटी रुपये एवढे अर्थसहाय्य करण्यात आलंय. महिलांना सैनिकी शाळांमध्ये आणि NDA म्हणजे राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश देण्यात येतोय. LOCवर प्रथमच महिला सैनिक देशाच्या रक्षणासाठी उभ्या आहेत. मोठ्या संख्येनं महिला पायलट तयार होत आहेत. युद्धाच्या वेळेला मीडियाला सामोरा जाणाऱ्या सुद्धा 2 आपल्या महिला भगिनीच आपण देशवासियांनी पाहिल्यात. देशातील आयुर्विज्ञान संस्थांची म्हणजे एम्सची आता संख्या वाढवून 23 वर गेले. व्यवस्थापन शिक्षण संस्थांची संस्था म्हणजे IIM वाढली आहे. 8 नव्या IIM सुरू झाल्या आहेत. 7 नवे IIT सुरू झाले आहेत. 490 नव्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. कौशल्य विकास योजनेअंतर्गत 1.6 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. देशात 1.6 लाखापेक्षा अधिक स्टार्टअप सुरू झाले असून यातून 17.6 लाखापेक्षा अधिक नोकऱ्या तयार झाल्यात. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 40.71 कोटी आरोग्य विमा कार्ड तयार करण्यात आले. 9 कोटीहून अधिक लोकांवर या योजनेत मोफत उपचार करण्यात आले आहेत. 17,750हून अधिक ग्रामीण आरोग्य केंद्र
सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्गम भागात वंचितांना आरोग्य सेवा मिळणं आज सहज शक्य झालंय. ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर मोदी सरकारनं मोठं लक्ष दिलंय. या राज्यांमध्ये रेल्वे, रस्ते, विमानतळ, पूल अशा पायाभूत सुविधांसाठी विशेष अशी मोठी तरतूद केली. ईशान्येकडील राज्यांसाठी मोदी सरकारनं 44,859 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या 3,613 विकास योजनांना मंजुरी दिली. गेल्या 11 वर्षात 10 ग्रीनफील्ड विमानांची निर्मिती तयार करण्यात आली. आसाममध्ये 15 नव्या रुग्णालयांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. यामुळे 8 रुग्णालये सुरू झाली आहेत. 7 रुग्णालये प्रगती पथावर त्या ठिकाणी आहेत. संक्षिप्तपणे काही ठळक मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मोदी सरकारची कामं हजारोंच्या संख्येनं, हजारो कोटींच्या, लाखो कोटींच्या तरतुदीची आहेत. ती एका पत्रकार परिषदेत अर्ध्या तासात मांडणं शक्य नाही. जेवढे ठळक मुद्दे होते ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य जनतेने मोदी साहेबांवर विश्वास टाकला, त्या विश्वासाचं मी उत्तरदायित्व आहे, त्याला मी या ठिकाणी बांधील आहे. हे सांगण्याची प्रथा परंपरा या देशात कधी नव्हती. मोदी साहेब आपल्या केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवत असतात. पक्षाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत जावी असा त्यांचा आग्रह असतो. आणि त्या निमित्तानंच आज त्यांची 11 वर्षाची सेवा, सूचन आणि गरीब कल्याणाची जी यशोगाथा होती ती या पत्रकार परिषदेसमोर आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. पूर्व में जो स्किल डेवलपमेंट सेंटर हमारे माननीय सांसद केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी के माध्यम से लगभग 50 एक बहुत बड़ा इमारत शुरू हुआ है. पिछले लगभग 7-8 महीनों से वो कार्यरत है. देश भर की बड़ी बड़ी कंपनियां, देश भर की, वहाँ पर अपना बस्तान बिठाकर जिनको नौकरी चाहिए और जिनको नौकरी, उनको नौकरी में रखना है, ऐसे लोगों का ट्रेनिंग सेंटर चलाकर, केवल आपकी जानकारी के लिए बताता हूँ, अभी तक करीबन 15,000 लोगों को वहाँ से नौकरियाँ मिली है, ऑन रिकॉर्ड मिली है. ये कोई दावा, बोगस दावा है, फेक दावा है नहीं, ऑन रिकॉर्ड. कंपनियों के ट्रेनिंग सेंटर वहाँ खुलते हैं टेम्पररी. वो जिस प्रकार के लोग काम पर चाहिए उनको ट्रेनिंग देते हैं. वहाँ उसको ट्रेनिंग की फ्री व्यवस्था होती है और वहीं से उसको जॉब लगता है उसी कंपनी में. ऐसी देश भर की अलग अलग कंपनियाँ आती है. आप सभी से विनती है, एक बार उसका ज़रूर आप वहाँ विज़िट करिए. कांदिवली पूर्व में कल्पतरू इमारत के यहाँ पर एक एकोमोडेशन रिजर्वेशन में जो बांध करके इमारत मिली है. माननीय सांसद जी लगातार हर उत्तर मुंबई की विज़िट में महीने में 4 बार, 5 बार, 6 बार, जितनी बार विज़िट में आए हैं उस समय उसका पूरा जायज़ा लेते हैं, स्वयं वहाँ जाते हैं और ट्रेनिंग सेंटर में और जितना डेवलपमेंट बढ़ा सकते हैं इस प्रकार का सूचना करते हैं और उसको कार्यान्वित कराते हैं. इस प्रकार का दूसरा एक ट्रेनिंग सेंटर बोरीवली में भी आने वाले बहुत थोड़े समय में शुरू होने जा रहा है. और एक ट्रेनिंग सेंटर, ऐसे कुल मिलाकर 3 ट्रेनिंग सेंटर जो नौकरियों को उपलब्ध कराकर देता है, प्रैक्टिकल ट्रेनिंग देता है, ऐसे माननीय पीयूष जी के माध्यम से हो रहा है. आप सभी एक बार वहाँ पर विजिट करें, ऐसी हमारी आप सबसे